तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर नगरीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. रामनवमी निमित्त आज संपूर्ण देश राममय झाला आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीतही प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाचआळी परिसरातील श्रीराम मंदिर आणि कुशावर्त तीर्थावर झालेल्या या सोहळ्याचा हा विशेष वृत्तांत. त्र्यंबकेश्वर येथील पाचआळी परिसरात असलेल्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेच्या श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यापासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. चैत्र वद्य प्रतिपदा म्हणजेच 2 एप्रिलपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर पानाफुलांनी सजवण्यात आले असून आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. सकाळी ठीक 9:30 वाजता हरिभक्त परायण शांबुवा धुमकेकर यांचे सुश्राव्य कीर्तन रंगले. यावेळी भाविकांनी मंदिर गच्च भरले होते, तर अनेक भाविकांनी मंदिराबाहेरील मंडपात बसून कीर्तनाचा आनंद घेतला. याच सोहळ्यात सामाजिक ऋणनिर्देश म्हणून काही मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्रणिता पाटणकर, स्मिता मिलिंद मुळे, कुमारी शिवांजली वाडेकर, प्रफुल्ल दीक्षित, सचिन शिखरे, राहुल लिलके, कुमारी अनन्या मनोज पटेल आणि तेजस ज्ञानेश्वर मेढे यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी ठीक 12:40 जसे कीर्तनकारांनी राम जन्मला ग सखे राम जन्मला हे गीत गायले, तसा गर्भ सभागृहासमोरील पडदा सरकवण्यात आला. पांचजण्यांचा निनाद आणि प्रभू रामचंद्र की जयच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी मूर्तीवर पुष्पवृष्टी केली, तर मंदिराबाहेर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमान यांच्या मूर्तींना नवीन पोशाख आणि अलंकार चढवण्यात आले होते. हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती. नैवेद्यासाठी विविध पदार्थ आणि सुगंधी धुपाच्या वासामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या पाळण्यात प्रभूंची मूर्ती ठेवण्यात आली. वेदमूर्ती रवींद्र अग्निहोत्री आणि प्रवचनकार भाऊ पाटील यांनी पाळणा गीत गायले, तर उपस्थित महिलांनी पाळणा झोजवला. विशेष म्हणजे प्रभूंची मूर्ती बाहेर काढल्यानंतर अनेक मातांनी आपल्या तान्हुल्यांना या पाळण्यात ठेवून आशीर्वाद घेतले. शेवटी रामरायाची आरती झाली आणि खिरापतीचा प्रसाद वाटण्यात आला. सुवासिनींनी हळदी कुंकू आणि भिजलेली चणा डाळ घेऊन सण साजरा केला, तर युवक मंडळाने भाविकांना सरबताचे वाटप केले. दुसरीकडे कुशावर्त तीर्थावरील ओऱ्यांमध्ये असलेल्या प्राचीन श्रीराम मूर्तीचा जन्मोत्सव सोहळा गंगापुत्र ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात आला. नित्यानंद गंगापुत्र यांच्या हस्ते सकाळी मूर्तीला अभिषेक करून शृंगार करण्यात आला. माध्यान्हकाळी आरती करून पेढ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी राजेंद्र गंगापुत्र, मनोज गंगापुत्र, विकी गंगापुत्र, योगेश गंगापुत्र आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.